काय काय चाललंय ते सर्व जगाच्या मालकाला माहिती आहे. एक घटना अशी घडली होती की मी 4 नंबर बग्ग्यामध्ये साताऱ्याच्या जवळ कार्यक्रमाला चाललो होतो. मामांचाच होता कार्यक्रम 4 नंबर बग्गा. आणि बतौल एवढं गाव जवळ आलं होतं. संध्याकाळचा दिवस मावळ होता आणि मामांची मेंढर त्या रस्त्याच्या कडेनी त्या बग्याकडे चालली होती. जिथं मामांची जी पालखी आहे त्या ठिकाणी ती मेंढर चालली होती. आणि जात असताना माझी गाडी त्या ठिकाणी चालली रस्त्याच्या कडेला. अगदी जवळच गावाच्या जवळ आलेले होतो आम्ही. आणि जे काय मेंढके बंधू आहेत ते मेंढरांना घेऊन आपलं चाललं होतं. आणि जणू काय माझ्या मनामध्ये भाव आला की वा, म्हटलं माझं देव या ठिकाणी प्रत्यक्ष माऊली मेंढी माऊलीचं या ठिकाणी दर्शन झालं. परंतु सहज माझं लक्ष त्या मेंढक्यांकडे गेलं आणि मी गाडीमध्ये बसलो होतो. देवा, म्हटलं माझं मेंढक बंधू सकाळपासून या मेंढी माऊलीला या राना मनात चरतात, चरायला नेलं. आज दिवस मावळला, दिवसभर चालून दमला असतं माझं मेंढके बंधू. म्हटलं अंतकरण बोलतंय, फक्त मनात कुणाला काय मी बोलत नव्हतो, फक्त अंतकरण मनामध्ये बोलत होतं. आणि सहज त्या गाडीमधून जात असताना म्हटलं देवा, म्हटलं माझी जर गाडी जर असती, माझी जर गाडी असती तर म्हणलं ह्या मेंढके बंधूंना म्हणलं हिथंच गाडीमध्ये बसवलं असतं आणि मी म्हणलं मेंढरा बरोबर चाललो असतो. असं नुसतं मन बोलतंय. पण म्हणलं लोकांची गाडी अजून आपण थांबवायची, ती लोक म्हणणार, जी काय गाडीचा मालक ती म्हणणार की बाबा कुणाला इथं बसवायला लागला, कुणाचा विश्वास असतो न असतो. म्हणून एक सहज मनामध्ये तसं बोलून गेलो आणि मामांच्या बग्यावरती कार्यक्रम केला. मामा सांगायचं उत्तर काय की अंतकरणातील गोष्टी मामा या ठिकाणी जाणतात. आणि खरोखरच एक 7 ते 8 दिवस गेलं. 7 ते 8 दिवसानंतर एक अशी काय घटना घडली की एक मित्र होता आणि त्या मित्रानं रातच्या 2:30 वाजता एकाने स्टेटस ठेवलेला बघितला. रात्रीच्या 2:30 वाजता. आणि 2:30 वाजता स्टेटस बघितला आणि स्टेटस बघितल्यावर त्याने पाहिलं की एक गाडी विकणी आहे. जवळजवळ 4 ते 5 लाखाची गाडी. रातच्या 2:30 वाजता त्यानं बघितलं की ही गाडी विकणी आहे 4 ते 5 लाखाची गाडी. आणि असं म्हटल्यानंतर त्या पोरानं माझ्या परस्पर डायरेक्ट गाडी बुकिंग केली. सकाळी फोन आला की म्हणले गणेश दादा तुम्हाला गाडी घ्यायची आहे का? मी म्हटलं गाडी घ्यायची आहे का? म्हणलं का असं का विचारलं? अहो 1 नंबर गाडी आहे म्हणले, सेकंड होणार आणि लवकरात लवकर घेऊन टाका, मी गाडी बुकिंग केली आहे. म्हणलं फोटो पाठवले फोटो. आणि बघितलं त्या दिवशी आम्ही गाडी बघायला गेलो. पैशाचा कोणताच गोष्टीचा विचार नाही केला. पाहिलं, बघितलं, जगाच्या मालकाला हात जोडलं. मामा आले देवाजीच्या मनात, ते कोणाचे? त्या देवाच्या जर मनात आलं तर अरे तो देव कधी आणि कवा देईल याची काही सांगू शकत नाही. कधी देईल आणि कवा देईल ही सांगू शकत नाही. आणि तशीच घटना घडली आपल्या सुद्धा घरी. जवळजवळ पंढरपूरला जर तुम्ही आला, वाकरी गावामध्ये जर आला तर प्रत्येक रविवारी आमच्या घरी सुंदर असं बाळूमामांचं मंदिर आहे. त्या जगाच्या मालकाची आम्ही सेवा करतोय. मामांचं सुंदर असं मंदिर आहे. प्रत्येक रविवारी 2, 2.5, 3 हजार जसं असा पब्लिक आहे. एवढं सगळं माहोल त्या ठिकाणी आरतीला असतो. आणि मामांच्या समोर गेलो. मामा म्हटलं हे तुमचंच काय देणं आहे का काय माहिती. आणि त्या मामांना विनंती केली आणि गेलो घ्यायला गाडी. पसंत पडली. आणि त्याच दिवशी जगाच्या मालकानं कोणताही गोष्टीचा विचार न करता मामांच्या मनात आला असेल आणि पैशाची सुद्धा जुळवणी झाली. जवळजवळ 4 ते 5 लाखाची गाडी मामानं 7 ते 8 दिवसात आणून दिली. ह्याला म्हणते काय जगाचं. एवढंच नव्हतं, माझ्या 3 नंबरच्या भावाला कॅन्सर होता, ब्लड कॅन्सर. 7-8 वर्ष आम्ही या ठिकाणी घाईला आलतो. मामा हे कोण माहित नव्हतं. परंतु ज्यावेळेस भंडाऱ्याची ताकद सांगतो, ज्यावेळेस वडील कामावर गेले होते आणि त्यावेळेस एक गाडी आली होती आणि त्या गाडीवरती भंडारा होता. त्या भंडारा फक्त आमच्या वडिलांनी घेतला जवळ आणि भावाला आणून लावला. ज्यावेळेस भंडारा असं घेत होतं त्या गाडीवरला पोसत असताना एक जण म्हटला, अहो काय करताय तुम्ही? तर वडील म्हटलं असं मुलाला जवळजवळ 8 वर्ष झालं ब्लड कॅन्सर आहे आणि तो कॅन्सरग्रस्त आहे. मग मामांचा भंडारा दिसतोय म्हणून तो भंडारा घेऊन चालूय. तर तो व्यक्ती त्या क्षणाला कळाला की म्हटलं हो भंडारा घ्या, हा मामांचा भंडारा आहे, असा तसा भंडारा आहे, तो घेऊन जावा आणि तुमच्या मुलाला लावा. काय माहित मामांच्या मनात आलं तर तुमच्या मुलाचा या ठिकाणी जो रोग आहे तो नाहीसा करतील. असं म्हटल्यानंतर वडिलांनी सुद्धा शब्द दिला की अरे ज्या दिवशी माझ्या मुलाचा रोग नाहीसा होईल त्या दिवशी आमचे सगळं कुटुंब त्या आदमापूर नगरीमध्ये असेल, असं त्यावेळेस वडिलांनी शब्द दिला. आणि खरोखरच आल्यानंतर भंडारा लावला. अगदी 5 ते 7 दिवसामध्ये शेवटचा रिपोर्ट येणार होता. दवाखान्यामध्ये आमचं कुटुंब गेलं होतं. त्या डॉक्टरांच्या समोर थांबलो आणि थांबल्यानंतर डॉक्टरांनी ज्या वेळेस शब्द दिला की अहो तुमच्या मुलाचा रोग पूर्णतः नाहीसा झालाय म्हणून सांगितलं, त्यावेळेस घाई डोळ्यात पाणी आलं. त्याने जगाच्या मार्गा खरंच
एवढी ताकद आहे या तुमच्या भंडारामध्ये. आणि खरोखर तेव्हापासून जे आम्ही या मामांच्या कार्याला लागलो ते आज तागायतपर्यंत जीवात जीव असेपर्यंत या मामांची साथ आम्ही सोडणार नाही. आणि माझं एवढंच सांगणं कळकळीची विनंती आहे की या जगाच्या मालकांवरती खूप प्रेम करा, विश्वास ठेवा, या भंडाऱ्यावरती विश्वास ठेवा. एक वेळ अशी येईल की ज्या वेळेस तुम्हाला मामा द्यायचा आहे त्या वेळेसच देणार. एक वेळ अशी येईल की जी जी वेळ तुम्हाला पाहिजे, जे जे पाहिजे त्या वेळेस तो देव त्या रूपामध्ये येऊन तुमच्यावर जे संकट असेल, जे काय असेल ते सर्व घालवेल. म्हणून त्या मामांवरती विश्वास ठेवा. म्हणून जाता जाता एक गोष्ट सांगतो, देवे दिला देह भजना गोमाटा एवढी सगळी माणसं जमलेली आहे. ती देवे दिला देह भजना गोमाटा एवढी सगळी माणसं जमलेली आहे. हाय का एकासारखं आहे? हाय का एकासारखं आहे? कुणाचा चेहरा वेगळा आहे, कुणाचं मॉडेल वेगळं आहे, कोण सावळं दिसतंय, कोण मध्यम सावळं दिसतंय, कोण जास्त गोरी दिसते, काय काय जास्त गोरी दिसते, काय काय ओळखू येत नाही. देवाची करणी आणि नारळात पाणी. मला सांगा, देवाने एवढा मोठा नर देह दिलाय, याचं काहीतरी सार्थक करा म्हणून सांगतो. या मला सांगा, इथं स्प्रिंगा दिल्या, इथं स्प्रिंगा दिल्या, ह्याच्यातलं जर एक बोट तुटलं परत बसवता येते का? आणि समजा बसवलं तर कंपनीचा माल परत आहे का? इथं सांगा दिलाय, सांगा. ह्या सांध्याच्या ठिकाणी जर एक फुटाचा गजाचा तुकडा टाकला असता, आपण कसं खाल्लं असतं? आहे का? ही नाक असं खाली तोंड करून दिले, नाक ही नाक असं खाली तोंड करून दिले. ही जर नाक असं वर तोंड करून दिलं असतं तर पावसाचं पाणी कुठे गेलं असतं? पाणी आडवा पाणी झाडे लावायला सुद्धा दोन आयत खडे निर्माण झालं असतं. आणि ह्या उलट्या नाकावर जर एखादी गार पडली असती तर नुसता नाकाचा चेना मेंदा झाला असता का? आणि तुम्ही एवढं हसताय, ही जर आपण असं उलट नाक असतं तर आपण कसं दिसलो असतो उलट्या नाकानं? पण जे दिलंय ते म्हणतोय माझं, परंतु संत सांगतात नाही कुणाचे कोणी, तुझे नव्हे रे कोणी, अंतिम जाशी लेखाला प्राण माझे माझे म्हणून. 2 दिवसाची जमानी तुझी थोडी नाही टिकणार रे, ऋत परायता असं पडती पाहिजे काय करणार रे. अरे पहिलं कुणाची भावा कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे, मेला माझे सर्व राहतील गाडी माझी, बंगला माझा, पोरं माझी, बायको माझी, पण वेड्या माझा माझा म्हणसी परी कोण आहे तुझाशी, राजा सोडून गेला जनार्दन म्हणते तयाला म्हातार मेला रे मेला. म्हणून सांगून गेले गुरुदास, आता तरी सोडा या प्रपंचाची आस आणि पूजन करा रात्र आणि दिवस. म्हणून जाता जाता एक गोष्ट सांगतो, ऐका. जीवनामध्ये चांगलं वागा, चांगलं वागता आलं तर वागा, नाही वागता आलं तर नका वागू, परंतु जे चांगलं वागतंय त्याला अडवू नका. दान धर्म करा, सत्कार्य करा, जिथं धार्मिक कार्यक्रम चालू आहे 10-5 द्या, तुम्हाला देता आलं तर द्या, नाही देता आलं तर नका देऊ, परंतु जे देतंय त्याला अडवू. एखाद्याचं घर पेटलं असेल, ऐका, एखाद्याचं घर पेटलं असेल, तुम्हाला विजवायचं असेल तर विजवा, त्या घराला फरक पडणार नाही, परंतु त्याच्यावर राखेल मात्र वटू. कारण या जीवनाला श्रीमंतीचा साध असावा, या जीवनाला श्रीमंतीचा साध असावा, परंतु त्याच्यात पैशाचा माज नसावा. या जीवनाला श्रीमंतीचा साध असावा, परंतु त्याच्यात पैशाचा माज नसावा. कारण आपण सृष्टीचे पाहुणे आहोत, आपण सृष्टीचे पाहुणे आहोत, मालक नाही. ज्या दिवशी पाहुणचार संपन्न या पृथ्वी तलावरचा, ज्या दिवशी पाहुणचार संपन्न या पृथ्वी तलावरचा, त्या दिवशी कळणारही नाही की या शरीराची राख झाली का माती झाली. म्हणून प्रत्येक गोष्टीचा अहंकार करू नका, गर्व करू नका. भगवंतानी सुंदर असा नरदेह दिलाय, त्या मामांची सेवा करा. आणि उद्याच, आज मामांचं या ठिकाणी मामांच्या मंदिरावरती सेवा घडली, आणि उद्या लगेचच 18 नंबर पालखीमध्ये मामांच्या मेंढरात मला परत एकदा सेवा करण्याची संधी मिळाली. म्हणून सांगून गेले गुरुदास, आता तरी सोडा या प्रपंचाची आस आणि भजन करा रात्र आणि दिवस. म्हणून आज या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह बाळूमामा उत्सवानिमित्त आज या ठिकाणी मला वाटतं 4था का 5वा दिवस, 6व्या दिवसाची जी सेवा आहे आज भारुडाची या ठिकाणी दिली. मी काय मोठा कीर्तनकार नाही, मी काय मोठा भारुडकार नाही. माझं नाव गणेश नागनाथ पाटोळे, मुक्काम पोस्ट रोपळे, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. हा अख्खा भजनी मंडळाचा संच घेऊन अख्खा महाराष्ट्रभर या ठिकाणी कार्यक्रम करतोय. तुम्ही मला किती दिलं, मी तुम्हाला किती दिलं, कोण घेऊन जाणार नाही. फक्त जगाच्या मालकाचा हरिसिद्धनाथ महाराजांचा, बाळूमामांचा आशीर्वाद तर माझ्या पाठीशी आहे. तुम्ही किती दिलं, मी किती दिलं, कोण घेऊन जाणार नाही. फक्त जाता जाता मला आशीर्वाद द्या, कारण या आशीर्वादाच्या पोटी अख्खा महाराष्ट्रभर या ठिकाणी कार्यक्रम करतोय. फक्त मला आशीर्वाद द्या. नवे हा एकट्याचा खेळ म्हणून मिळवला. गाडी जर कितीही मजबूत असली, इंजन जर मजबूत असलं, बाबा 2 मिनिटं,
गाडी किती जर मजबूत असली किंवा इंजिन जर मजबूत असलं तर काही उपयोग नाही, परंतु त्याची जी चाक जी आहे ती चाक सुद्धा मजबूत असणं गरजेचं आहे. म्हणून या कार्यक्रमासाठी आवर्जून नवे हा एकट्याचा खेळ म्हणून मेळ मिळवला. या ठिकाणी उत्कृष्ट पेटी वादक आमचे आदरणीय सिद्धू महाराज गोरवेंसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. उत्कृष्ट हार्मोनियम वादक, त्याचप्रमाणे ज्यांनी साजन बेंद्रे असतील, दोघांनी साजन बेंद्रे असतील, चंदनदादा कांबळे असतील, बरेच नामवंत कलाकारांबरोबर ज्यांनी ढोलकी पेटी वाजवली असे आमचे बापू महाराज केंगरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. ढोलकी ऐकलीच तुम्ही. आणि उत्कृष्ट ज्यांनी आता भारुड गायली, गवळणी गायल्या असे आमचे भीमराव महाराज मानेसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्यांचेच चिरंजीव जे आता मोबाईल आता हातामध्ये आहे ते उत्कृष्ट पखवाज वाजवतात, गायनही करतात, ओंकार महाराज मानेसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्याचप्रमाणे आपल्या संस्थेमधील जी लेकरं आहेत ह्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आल्यापासून नुसतं शिष्टीमाल्यांचं नाव काढतोय, एकदा आमच्या शिष्टीमाल्या दादांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा. जबरदस्त अशी सिस्टीम या ठिकाणी दिलेली आहे. भगवंताची कृपा, बाळूमामांचा आशीर्वाद सदा पाठीशी राहो आणि बोलल्यासारखं 40 ते 50 टॉप हो आणि तुमची सिस्टीम टॉपला लागो महाराष्ट्रामध्ये. एवढंच या ठिकाणी बोलेल. आणि बोलता बोलता एखादा चुकीचा जर शब्द गेला सर, कारण बोलण्याच्या ओघामध्ये सहज एखादा चुकीचा शब्द जाऊ शकतो. बोलण्याच्या ओघामध्ये जर एखादा जर चुकीचा शब्द गेला असेल तर आई वडिलांचा अंतकरण या ठिकाणी समजा. आणि यदा कदाचित दादा महाराज यदा कदाचित जर पुढल्या वर्षी जर सेवा मला दिली, यदा कदाचित जर सेवा जर दिली तर ह्याच्याही पेक्षा जबरदस्त असा कार्यक्रम नक्की या ठिकाणी पुन्हा एकदा या ठिकाणी मला आमंत्रित केलं. तुम्हा सर्व मायबाबांचं दर्शन झालं आणि झालेली सेवा माझ्या बाळूमामांच्या चरणी अर्पण करून या ठिकाणी आरती होणार आहे ना. एक मिनिट.